नमस्कार. आज मी तुम्हाला सुनंदा IVFच्या ऑन्को फर्टिलिटी चॅरिटी बद्दल माहिती देणार आहे. ऑन्को फर्टिलिटी म्हणजे काय? तर ज्या स्त्रियांना किंवा पुरुषांना त्यांच्या यंग एजमध्ये कॅन्सरसारखा अडचणीचा आजार होतो, अशा रुग्णांवर सर्जरी तर होते, पण खूप वेळा किमोथेरपी देण्याची वेळ येते. किमोथेरपी दिल्यानंतर त्यांचे शुक्रजंतू किंवा त्यांची स्त्रीबीज ही पूर्णपणे नष्ट पावतात आणि ती भीती राहते आणि मग नंतर प्रेग्नन्सी मिळणं अवघड होऊन बसतं. तुम्ही म्हणाल, कॅन्सरच्या रुग्णांनी त्यांच्या स्वतःच्या फ्युचर प्रेग्नन्सीबद्दल विचार केला पाहिजे का? तर नक्की केला पाहिजे. कारण आजकाल बहुसंख्य कॅन्सर हे खूप अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट होतात आणि योग्य ट्रीटमेंट्स आणि किमोथेरपीज उपलब्ध असल्यामुळे त्यांचे सर्वायवल, लॉंग टर्म सर्वायवल रेट तर खूपच चांगले असतात. म्हणजे यंग ब्रेस्ट कॅन्सर असू दे किंवा लिम्फोप्रॉलिफरेटिव्ह म्हणजे ब्लड कॅन्सर्स असू दे किंवा टेस्टिक्युलर कॅन्सर्स किंवा पुरुषांच्या बीजांचे कॅन्सर्स असतील, हे सगळे किमोथेरपीला एवढे सेन्सिटिव्ह असतात की किमोथेरपी दिल्यानंतर त्यांचं पूर्ण आयुष्य त्यांना उपभोगता येतं. त्यामुळे कॅन्सर असताना आणि त्याची ट्रीटमेंट चालू असताना सतत ते भुणभुणत राहतं की आपलं कसं होईल, काय होईल. पण एकदा त्यातून पूर्णपणे बरं झाल्यानंतर मला प्रेग्नन्सी पाहिजे आणि मिळेल का, मला अपत्य सुख मिळेल का, हा एक प्रश्न त्या कुटुंबासमोर येतो. त्याकरताच आम्ही ऑन्को फर्टिलिटी करतो. म्हणजे तुमची किमोथेरपी चालू होण्या अगोदरच तुम्ही तुमचे शुक्रजंतू आमच्याकडे देऊ शकता किंवा आम्ही तुमची स्त्रीबीज काढून घेऊ शकतो. त्याची काही स्पेशल प्रक्रिया आम्ही उपलब्ध करतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पूर्णपणे जाणून आहोत की तुमच्या या कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये तुम्ही फिजिकली, इमोशनली, मेंटली आणि इकॉनॉमिकली देखील खूप ड्रेन्ड आउट असणार आहात. त्यामुळे ही प्रक्रिया आम्ही संपूर्णपणे फ्री करतो. म्हणजे शुक्रजंतू तुम्ही 2 किंवा 3 वेळा आमच्याकडे स्टोअर करू शकता. ते अगदी सुरक्षितपणे आमच्याकडे राहतील. 6, 7, 10 वर्ष पण राहू शकतील आणि त्याच्यानंतर तुम्ही पूर्णपणे बरे झाल्यानंतर तुम्ही आमच्याकडे येऊन ते शुक्रजंतूंपासून तुम्ही प्रेग्नन्सीला, तुमच्या स्वतःच्या प्रेग्नन्सीला प्रयत्न करू शकता. आत्ताच मी माझी केस केली की ज्या पेशंटला टेस्टिक्युलर ट्यूमर होता, जेव्हा तो 18 वर्षाचा होता. आता तो 25 वर्षाचा आहे. 7 वर्षानंतर तो माझ्याकडे आला. आता त्याचं लग्न झालेलं आहे. आता त्याचं शुक्रजंतूंचं काउंट 0 आहे. पण ते जे आधीचे 3 वायल्स आहेत की ज्याचे त्यांचे शुक्रजंतू आहेत, त्यातली पहिली वायल उघडून आम्ही त्यांचं टेस्ट ट्यूब बेबी केलं आणि त्यांना प्रेग्नन्सी मिळालेली आहे. किंवा आपले शुक्रजंतू कॅन्सरमुळे शून्य झाले तरीही आपल्याला स्वतःच्या गुणसूत्राचं अपत्य होतं, हा त्यांचा आनंदाचा भाग हा फारच चांगला असतो. त्यामुळे ऑन्को फर्टिलिटी आम्ही नक्की करतो. ऑन्को फर्टिलिटी यशस्वी करण्याकरता जे क्रायो लॉक्स आहेत किंवा क्रायो मॉनिटरिंग सिस्टम आहे, ते बूमरँग म्हणून ऑस्ट्रेलियन कंपनीची आमच्याकडे आहे, की ज्याच्यामुळे ते लिक्विड नायट्रोजनमध्ये तुमचे जे काही भ्रूण असतील किंवा तुमचे एग्ज असतील किंवा स्पर्म्स असतील, ते अत्यंत सुरक्षित अवस्थेत आहे. अशी आमची प्रॉपर एक बँकेचं सेफ लॉकर असल्याप्रमाणे क्रायो रूम आहे आमच्याकडे, डेडिकेटेड क्रायो रूम आहे. आणि हे अगदी सुरक्षित राहतात. तुम्ही नंतर नक्कीच ह्याचा वापर करून स्वतःची प्रेग्नन्सी मिळवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं ती आमची चॅरिटी ॲक्टिव्हिटी आहे. चॅरिटी ॲक्टिव्हिटी म्हणजे तुम्ही जे काही आमच्याकडे ठेवता, किती वर्ष ठेवता, त्या कालावधीकरता तुम्हाला काही त्याचे पैसे द्यावे लागत नाहीत. त्यामुळे तुम्हाला पैशाचा अधिभार होत नाही. पण तुमचे इमोशन्स, तुमचं मन आणि तुमच्या मनातली इच्छा तुम्ही अगदी सुरक्षितपणे आमच्याकडे जतन करू शकता. ह्याच्याबद्दल पुढील माहिती करता खाली दिलेल्या ईमेलवर आणि फोन नंबरवर संपर्क करा. नक्कीच तुम्हाला हा फायदा होऊ शकेल. धन्यवाद.